मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। वेगवान बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। घेऊयात राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सलग 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका मोठ्या आणि ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली आहे। स्वातंत्र्यानंतर देशात सलग 12 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरचे एकमेव नेते ठरलेत। पंडित नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत जवळपास 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती। पण त्यातील पहिली टर्म ही निवडणुकांमधून जिंकून आलेली नव्हती। भारताचं पहिलं सरकार हे पूर्णपणे घटनेला धरून आणि कायदेशीर होतं, त्यात काही वाद नाहीये। पण ते सरकार सत्तेत येण्या अगोदर निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे ती पहिली 5 वर्ष वगळली तर मोदी आणि नेहरूंचा कार्यकाळ आता एकसमान झालाय। राजकीय विश्लेषकांच्या मते हा केवळ एका नेत्याचा कार्यकाळ नाहीये, तर भारतीय राजकारणाच्या केंद्रबिंदूमध्ये झालेला हा मोठा बदल आहे। नेहरूंचा काळ हा काँग्रेसच्या एकछत्री अंमलाचा होता, तर मोदींनी गेल्या 12 वर्षात भाजपाला देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवलाय। गेल्या 12 वर्षांमध्ये मोदी सरकारनं कोणकोणती कामं यशस्वीरित्या केली आहेत त्यावर एक नजर टाकूया। डिजिटल क्रांती, जनधन आधार आणि मोबाईल फोनद्वारे डिजिटल क्रांती घडवली। पहिल्या टर्मपासूनच हे सुरू झालं। 50 कोटींपेक्षा अधिक जनधन खाती उघडली, गरिबांना बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेतलं। गरिबांच्या खात्यामध्ये थेट पैसे हस्तांतरित झाले, भ्रष्टाचाराला आळा बसला। यूपीआय प्रणालीद्वारे पेमेंट यंत्रणेमध्ये मोठे बदल झाले। 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 मधून काश्मीरचा उल्लेख हटवला। तिहेरी तलाकवर बंदी आणली, महिला आरक्षणासारखे दूरगामी कायदे केले। ही संसदीय कामगिरी आहे। पायाभूत सुविधांचा विचार करता राष्ट्रीय महामार्गांचं जाळं देशभरात दुपटीनं वाढलं। विमानतळांची संख्या 74 वरून 160 वर पोहोचली। चिनाब रेल्वे पूल, अटल सेतू, अटल बोगदा यासारखे दूरगामी फायद्याचे प्रकल्प याच सरकारच्या काळात पूर्ण झाले। रेल्वे मार्गाचं झपाट्यानं विद्युतीकरण झालं। वंदे भारत सारख्या ट्रेन्स भारतात सुरू झाल्या। मग मेक इन इंडिया मध्ये यश मिळवलं। पीएलआय सारख्या अनेक योजना आणल्या। 1200 जुने कायदे आणि नियम रद्द केले, जेणेकरून नवी सुरुवात होईल। स्वच्छ भारत योजनेअंतर्गत गावागावांमध्ये शौचालय उभारली। पीएम आवास योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक घरं तयार झाली। आरोग्य आणि अन्य योजनांच्या बाबतीत विचार करता जलजीवन मिशन अंतर्गत 12 कोटी घरांना नळ जोडणी मिळाली। उज्ज्वला योजनेमध्ये 10 कोटींहून अधिक गॅस सिलेंडरचं मोफत वाटप झालं। आयुष्मान योजनेमधून 50 कोटी नागरिकांना 5 लाखांपर्यंतचा विमा उपलब्ध झाला। कोविड काळात 200 कोटींपेक्षा अधिक लसींचे डोस दिले गेले। 2020 पासून आजपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन मिळालं। आर्थिक सुधारणांचा विचार केला तर जीएसटी लागू करून कर संकलन प्रणालीमध्ये मोठे बदल झाले, त्यामुळे स्थानिक कर रद्द झाले, करांमध्ये सुसूत्रता आली। दिवाळखोरी कायदा आणून कर्ज वसुली वाढवली, व्यवसाय बंद करणं अधिक सुकर केलं। भूराजकीय निर्णयांचा विचार करता ऑपरेशन सिंदूर, बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला। चीनच्या विरोधात ठाम भूमिका घेत भारताला झुकवणं अशक्य आहे हा संदेश जगभरात दिला।
अमेरिकेच्या टॅरिफ अस्त्राला भीक न घालून भारतीय शेतकऱ्यांचं हित जपलं. गेल्या 12 वर्षांमध्ये मोदींनी अनेक आव्हानांचा सामनाही केलाय. काय आव्हानं राहिली आहेत मोदी सरकारसमोर पाहूयात. भूसंपादन विधेयक सत्तेमध्ये आल्यावर काही महिन्यातच भूसंपादन कायद्यामधल्या तरतुदी बदलण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर हे विधेयक मागे घ्यावं लागलं. मग नोटबंदीचा कायदा निर्णय घेतला गेला. काळ्या पैशांचा नायनाट करण्यासाठी नोटबंदी केली असा मोदी सरकारकडून केंद्र सरकारकडून दावा केला गेला देशवासियांसमोर. पण नोटबंदीची गरज आणि फायदे पूर्णपणे पटवून देण्यामध्ये सरकारला यश आलं नाही. मग शेती कायद्यांचा विषय आला. शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 3 शेती कायदे आणले गेले. पण हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी या शेती कायद्यांना कडाडून विरोध केला आणि मग ही विधेयकं मागे घ्यावी लागली. खासगीकरणाच्या मुद्द्याचा विचार करता एअर इंडिया व्यतिरिक्त एकही सरकारी कंपनी खासगी कंपनीला सरकारला विकता आलेली नाही. प्रशासकीय सुधारणांचा विचार करता IAS प्रणित प्रशासनामध्ये मोठे बदल करणं हे मोदी सरकारनं 3ही टर्ममध्ये टाळलेलंच आहे. व्यवसायामध्ये अडसर ठरणारे अनेक कायदे अनेक नियम हे आजही अस्तित्वात आहेत. तिथं सुधारणा होणं गरजेचं आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा विचारात घेतला तर केंद्रीय स्तरावरील भ्रष्टाचार बंद झालाय, कमी झालाय, पण सामान्यांच्या दैनंदिन जीवनात भ्रष्टाचाराचा राक्षस जिवंतच आहे. नियमांचं गांभीर्य नाहीये. भारतीय समाज हा नियमांमध्ये बांधून ठेवणं हे जमलेलं नाहीये. आणि या मानसिकतेमध्ये बदल करणं हे सरकार म्हणून शक्य झालेलं नाही. राजकीय अनैतिकता हा मोठा आव्हान असेल, कारण हा मोठा टीकेचा विषय आहे. निवडणुकीमध्ये घोडे बाजार, पक्ष बदलणे हे प्रकार सर्व पक्षांकडून सर्रास सुरूच आहेत. आणि या अनैतिकतेला आळा घालण्याऐवजी पाठिंबाच दिला जातोय की काय असाही प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्रातील सत्तेची 12 वर्ष भाजपसाठी अत्यंत फायद्याची ठरली. एप्रिल 2014 मध्ये भाजपची भारताच्या केवळ 5 राज्यांमध्ये पूर्ण सत्ता होती. हाच आकडा आजच्या घडीला 16च्या वर गेलाय. आणि युती करून मिळवलेली सत्ता सुद्धा मोजली तर 20 राज्यांमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. 90च्या दशकामध्ये राजकीय दृष्ट्या अस्पृश्य असणारा भाजपा आज राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. कुणाला आवडो न आवडो, पण राष्ट्रीय राजकारणात गेली 12 वर्ष मोदींच्या भोवतीच फिरते हे सत्य आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या सत्ता पर्वाला मोदींनीच ब्रेक लावलाय. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्ये भाजपा हा अनेकदा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मोदींनी त्याचं राजकीय भांडवल पणाला लावून 2014 पासून अनेक तरुण नेत्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, हिमंता बिश्व शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालसारख्या अत्यंत कठीण राज्यामध्ये मोदींनी भाजपासाठी एकहाती सत्ता खेचून आणली. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंना एनडीएमध्ये आणून कर्नाटक पाठोपाठ आणखी एका दाक्षिणात्य राज्यामध्ये भाजपाचा झेंडा रोवला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्यात मोदींचा वाटा मोठा आहे. विकासाचा मुद्दा आहेच आहे, पण या विकासाला भगवी किनार आहे हे नाकारता येणार नाही. आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भाजपा कशी बदलत गेली तेही बघूयात. मोदींच्या कार्यकाळ 1984 नंतर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. तब्बल 30 वर्षांनंतर 2014 साली देशामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आलं होतं. 2014 मध्ये 30 वर्षांनी मोदींनी पूर्ण बहुमत मिळवून दिलं. राष्ट्रीय असो वा अनेक राज्यांचं राजकारण ते भाजपाच्या भोवती फिरतं. मोदींच्या नावावर लोकसभा ते महानगरपालिका अशा अनेक निवडणुका भाजपाने जिंकल्या. बारा वर्षांनंतरही भाजपाचा सर्वात लोकप्रिय आणि विश्वसनीय चेहरा मोदीच आहे. निवडणूक कशी लढायची त्याचं नियोजन याबाबत मोदी शहांची पद्धत हीच भाजपामध्ये राबवली जाते. त्यामुळे पक्षामध्ये शिस्त आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आहे. भाजपच्या स्थापनेपासून हिंदुत्वाचा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून मोदींनी स्वतःला प्रस्थापित केलं. जनमानसात आणि देशातील एकंदर कथानकामध्ये नॅरेटिव्हमध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला. रसद आणि ताकद, पक्षाची संसाधनं आणि आर्थिक ताकदीचा योग्य वापर करणं हे बंधनकारक केलं. सर्व प्रदेश भाजप विभागांवर मोदी शहांचं अगदी बारीक लक्ष असतं. मोदींच्या कार्यकाळाची चर्चा करायची असेल तर आणखी एका व्यक्तीची चर्चा व्हायला हवी. ती व्यक्ती म्हणजे मोदींचे 40 वर्षांपासूनचे विश्वासू सहकारी अमित अनिलचंद्र शहा. मोदी आणि शहा ही जोडगोळी वाजपेयी आणि अडवाणींसारखीच. दोघेही एकमेकांना पूरक. मोदी भाजपचा चेहरा आहेत तर शहा हृदय. मोदी प्रचारात सर्वात लोकप्रिय नेते आहेत तर अमित शहा त्या प्रचार अभियानाचे रचनाकार. मोदींच्या नावावर निवडणुका लढल्या जातात, त्यांची रणनीती ठरवतात अमित शहा. प्रत्येक अधिवेशनामध्ये सर्वाधिक गाजतं ते मोदींचंच भाषण. पण विधेयकं मांडणं असो किंवा विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं असो, ती जबाबदारी नित्यनेमानं आणि आक्रमकपणे पार पाडतात अमित शहा. म्हणूनच मोदींपासून वेगळं करून शहांचा विचार करता येत नाही. 2014च्या निवडणुकांची रणनीती सुद्धा शहांनीच आखली होती. त्यानंतर ते भाजपचे अध्यक्ष बनले. 2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आली. त्याचे रचनाकार अमित शहाच होते. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे बंगालची निवडणूक. मतदानाच्या 15 दिवस आधीपासून शहा बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. 2019 मध्ये शहा देशाचे गृहमंत्री झाले, पण पक्षावरची त्यांची पकड तसूभरही कमी झाली नाही. इथे एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा, ती म्हणजे निष्ठा आणि समर्पण. ऐकताना अतिशयोक्ती वाटेल, पण शहांची मोदींप्रती जितकी निष्ठा आहे तितकी आजच्या राजकारणात कदाचितच पाहायला मिळेल, रादर नाहीच. आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं कसं विश्लेषण केले पाहूयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान, व्हाया गुजरातचे मुख्यमंत्री असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे. ह्या सगळ्या त्यांच्या वाटचालीत प्रामुख्याने पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर राजकीय स्थैर्य देशात निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीला सातत्याने बहुमत मिळते. 400 पारचा आकडा 240 वर जरी थांबला असला तरी अतिशय प्रभावीपणे सरकार चालवण्यात सध्या यश मिळत आहे असं चित्र आहे. परराष्ट्र धोरणाविषयी एक नेमकेपणा आलेला आहे आणि एक सर्वसमावेशक परराष्ट्र धोरण अशी या सरकारची उपलब्धी आहे.
नवे तंत्रज्ञान, विशेषतः डिजिटल युग जे आलंय, क्रांती जी होतीये ती एक सर्वत्र आत्मसात केली गेलेली आहे. जनधन योजना सारख्या योजना असतील, थेट तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांचं आर्थिक सबलीकरण केलं जातं. त्याचप्रमाणे राष्ट्रीय राजकारणात जो जनसंघाच्या पासून आणि प्रामुख्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय राजकारणाचं विदेशीकरण थोपवून त्याचं जे पूर्णतः भारतीयकरण करण्याचा प्रयत्न एकात्म मानवदर्शनच्या भूमिकेतनं केला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यात यश आलंय आणि हिंदुत्व आणि हिंदूपण हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे, ते स्थिर झालेलं आहे. त्याचप्रमाणे काही धडाडीचे निर्णय घेतले गेले होते. त्यातला एक चलन विमुद्रीकरणाचा, ज्याचा सोपा शब्द आहे नोटाबंदी याचा. त्याचप्रमाणे 370 कलम हटवलं गेलं. श्री राम मंदिराचं भव्य पुनर्निर्माण झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे आर्थिक नीती, एकीकडे सांस्कृतिक पुनरुत्थान, राष्ट्रीय विचारांची मांडणी, अशा माध्यमातून देशातला अधिक सशक्त करणं हे या सरकारची उपलब्ध राहिलेली आहे.